नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। कर्जत येथील पुरातन हनुमान मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती व हनुमान चालीसा पठण करण्यात आले। या प्रसंगी श्रीरामपूर येथील हिंदुत्ववादी राष्ट्रकर्ते सागर बग यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्जत येथील पुरातन हनुमान मंदिर परिसरात विशिष्ट समाजाच्या लोकांनी घरं बांधली आहेत। सरकारी जागा असूनही तेथे घरं बांधली जाते। त्यावेळेस प्रशासन झोपले होते का? जिहादी विचारांचे लोक प्रशासनात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो। याबाबत कर्जतचे तहसीलदार साहेब यांना संपर्क केला असता न्यायालयाकडून यामध्ये मनाई हुकूम दिला आहे असे समजले। अशा प्रकारे मनाई हुकूम होत असेल तर हे महाराष्ट्रात चालणार नाही। याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत। तसेच सरकारी वकील यांनाही पुरावे सादर करावे। या पुरातन मंदिराच्या परिसरात राष्ट्रसंत गोदड महाराज दर्शनासाठी येत होते। तसेच त्यांचे मंदिर परिसरातील पारावर वास्तव्य होते। हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमण प्रशासनाने त्वरित हटवावे। तहसीलदार साहेबांनी निश्चितपणे याबाबत भूमिका घ्यावी, अन्यथा हिंदू समाज आक्रमक होईल। याला सर्वस्वी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन जबाबदार राहील असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले। कर्जत तालुक्यामधील असणारं एक पुरातन हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये काही लोकांच्या वतीने अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। तिथे घर बांधण्यात आले आणि संपूर्ण एक सरकारी जागा आहे आणि त्याच्यावरती देखील हे सगळं काम करत असताना प्रशासन हे कुठेतरी त्यावेळेला झोपलं होतं काय, त्या लोकांना मॅनेज झालं होतं का, काही प्रशासनामध्ये देखील जिहादी विचाराचे लोक आहेत का, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात येतो। आम्ही तहसीलदार साहेबांना संपर्क केला, त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की न्यायालयाकडनं याच्यावरती मनाई हुकूम आहे। म्हणजे हे जर अशा प्रकारे जर कोणी मनाई हुकूम घेत असेल आणि तिथं कोणी जर काही घर बांधत असेल मंदिराच्या प्रांगणामध्ये, तर हे महाराष्ट्रामध्ये कधी हे चालणार नाही। आणि प्रशासनाने याच्या बाबतीमध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे देखील आम्ही याच्यामध्ये भेटणार आहोत की त्यांना याच्यामध्ये तारीख कधी आहे, काय आहे आणि याच्यामध्ये लवकरात लवकर सरकारी वकिलाकडं याच्यामध्ये पुरावे सादर केले पाहिजेत। इथं गोदड महाराज या ठिकाणी दर्शनाला येत असायचे, या ठिकाणी जुनी जागा आहे, इथं बसत असायचे, पारावर या ठिकाणी गोदड महाराजांचं अनेक वेळेला वास्तव्य असायचं। हे सगळं असताना हे प्रशासनाच्या समोर म्हणजे उघडपणे जर होत असेल त्याच्यापेक्षा कुठली शोकांतिका नाही। त्यामुळं तहसीलदार साहेब निश्चित रूपानं ह्या बाबतीमध्ये त्यांनी भूमिका ही घेणं गरजेचं आहे। तर नाही घेतली तर निश्चित त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा मारणारे देखील आपल्याला कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल। लोकांना एकत्र येऊन हे कायदा हातामध्ये घ्यावा लागेल। अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण झाली तर याला पूर्णपणे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन याला जबाबदार असणार आहे।